रसद कोण पुरवत आहे याची माहिती योग्य वेळी निश्चितपणे सांगितली जाईल। सोशल मीडियावर शिवीगाळची माहिती माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितली, परंतु आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की शिवरायांचे खरे मावळे असतात ते अशी भाषा कोणाबद्दलही वापरत नाही। त्यामुळे मी काही अशा गोष्टींकडे लक्ष त्या ठिकाणी देत नाही, असं प्रत्युत्तर भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी त्यांना मीडियाच्या माध्यमातून झालेल्या शिवीगाळ प्रकरणी दिले। कोण रसद पुरवू यांची नावं जाहीर करणार असं आपण बोललो, त्या संदर्भात आपल्या सोशल मीडियावर शिवीगाळ सुद्धा करतो। नाही, आपण रसद कोण पुरवत आहे याची माहिती आम्ही योग्य वेळी सांगू, निश्चितपणे ती सांगितल्या जाईल। आणि सोशल मीडियावर शिवीगाळची याची माहिती मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितली, परंतु आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की शिवरायांचे खरे जे मावळे असतात ते अशी शिवराळ भाषा कोणाबद्दल वापरत नाहीत। त्याच्यामुळे मी काही अशा गोष्टींकडे लक्ष त्या ठिकाणी देत। मराठा समाजाच्या माध्यमातून मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन त्यांच्या आरक्षणाकरिता सुरू आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भात न्यायालयाने आपल्या काही सूचना त्या ठिकाणी दिल्या होत्या आणि त्याचं पालन आंदोलकांकडून पूर्णपणे होत नाही। पण सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतली असून वारंवार आम्ही आंदोलकांना देखील विनंती केली आहे की कायदा सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावं। मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्याबद्दल पंकज भोयर यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय। मराठा समाजाच्या माध्यमातून मागचे 4 ते 5 दिवसापासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन त्यांच्या आरक्षणाकरिता सुरू आहे। ह्या आंदोलनाच्या संदर्भात न्यायालयानं आपल्या काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या, ज्याचं पालन आंदोलकांकडनं त्या ठिकाणी पूर्णपणे होत नाही आहे। परंतु सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे। वारंवार आम्ही आंदोलकांना देखील विनंती केलेली आहे की कायदा व सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांनी आपलं आंदोलन त्या ठिकाणी सुरू ठेवावं। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघून शांत काहीतरी मार्ग निघेल। ज्या सूचना केंद्राकडून आल्या त्यांच्या गाईडलाईन्स प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी सर्व ठिकाणी करण्यात येईल, असं मत परदेशीय बांगलादेशीय नागरिकांबद्दल संस्थेत बिल पारित करण्यात आलं होतं आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्याबद्दल पंकज भोयर बोलत होते। ज्या सूचना केंद्राकडून आल्या त्याच्या गाईडलाईन्स प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी सर्व ठिकाणी करण्यात